हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी पूर्वा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज माऊचा बर्थडे आहे आणि आज स्कूलमध्ये तिला मेडल पण भेटलेलं आहे. तर आज बर्थडेसाठी ती गेलेली होती आणि हे मेडल खरं तर ना स्पोर्ट डेचं होतं, पण त्यांनी तिला आज दिलेलं होतं. आणि ती एवढी खुश होती ना, खुश होऊन घरी आल्या मला अगोदर तर ते मेडल दाखवत होती की मम्मी मला फर्स्ट रँकचं मेडल भेटलं आहे. तर त्यानंतर मेडल वगैरे भेटलं आणि जेवण वगैरे केलं आणि पुढे आम्ही बर्थडेची तयारी करायला घेतली. आता बर्थडेची तयारी म्हटल्यानंतर तिला एवढा उत्साह होता की माझ्या बर्थडेची तयारी केव्हा करणार आहे. तर इथे जेवण वगैरे करून दुपार झालेली होती आणि दुपारी असं ठरवलं की दुपारपर्यंत आपण बर्थडेचं थोडंफार जे छोटं मोठं डेकोरेशन असेल ते आपण अगोदर करून घेऊ. कारण संध्याकाळी ना 4 वाजता त्यांना क्लास पण होता आणि त्यांना क्लासला सोडायला पण जायचं होतं आणि घरातली पण छोटी मोठी जी काही कामं बाकी होती ती पण आवरायची होती. त्यामुळेच इथे दुपारीच डेकोरेशन करायला घेतलं. बलून वगैरे सगळे फुगवून घेतले आणि मग ठरवलं की डेकोरेशन कसं करायचं आहे. सिम्पल असं डेकोरेशन केलं मस्त. त्यानंतर मुलांना क्लासला सोडलं. Just perfect story. आणि इथे ना संध्याकाळच्या वेळेला सिम्पल असं रेडी झालेलो होतो आम्ही बर्थडेसाठी. तर माऊला पण रेडी केलेलं होतं आणि तिला इथे शांत बसवलेलं होतं कारण ती अजिबात गप्प बसत नव्हती. खरं तर तिचा आज मूड पण नव्हता. तिने खूप असे फोटोज व्हिडिओज पण काही एवढे छान असे क्लिक नाही करू दिले. ती मस्तीमध्येच जास्त होती कारण तिचे बऱ्यापैकी फ्रेंड्स आलेले होते आणि फ्रेंड्स आल्यानंतर मुलांची मस्ती तर काय कधी थांबतच नसते. त्यामुळे तिचं लक्ष एका ठिकाणी नसून हे जे फ्रेंड्स आलेले होते त्यांच्याकडेच जास्त होती की ते फ्रेंड आलेले, त्यांनी मला गिफ्ट आणलेलं आहे, हे असं तसं असं काहीसं तिचं चालू होतं. त्यानंतर ना हे बर्थडे केक घेण्यासाठी गेलेले होते. शिव आणि हे गेलेले होते. तर ते पण बर्थडे केक घेऊन आले. तोपर्यंत आम्ही दोघींनी असे काहीसे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि हे छोटे छोटे मस्त तिला बर्थडे गिफ्ट वगैरे घेऊन आलेले होते आणि छान मस्त अशा गप्पा मारत होते दीदीशी. तेवढ्यात हे पण आले बर्थडे केक घेऊन. तर त्यांनी बर्थडे केक आणला. खरंच खूप छान होता केक आणि फ्लेवर पण खूप छान होता. हा असा काहीसा बर्थडे केक होता, पण हिला तर काही थांबतच नव्हती. तिला अगोदर केक बघायचा होता त्यासाठी तर तिने अगोदर केक बघितला. खरंच खूप छान केक होता आणि हा असा काहीसा मिकी माऊस थीमचा केक आम्ही बनवायला सांगितलेला होता आणि छान होता. त्यानंतर ही छोटीशी इरा ती तिच्या मम्मीशिवाय अजिबात येत नव्हती. तर तिला समजवलं, सर्व मुलांना व्यवस्थित बसायला लावलं आणि बसले वगैरे मुलं. बाकीचे भरपूरचे मुलं आलेले होते. त्यानंतर ताई यायची बाकी होती, ताई पण आली. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तिचं औक्षण केलं आणि बर्थडे सेलिब्रेट केला.
आणि इथे ना आम्हा सर्वांची मजाक मस्ती पण चालू होती आणि लहान मुलांना नाश्ता वगैरे दिला. त्यांनी छान असा नाश्ता केला. आता लहान मुलं म्हटले की त्यांना बलून तर पाहिजेच असतात, त्यामुळे यांना बलून वगैरे पण काढून दिले आणि त्यानंतर त्यांनी नाश्ता वगैरे करून सर्वांना व्यवस्थित बसवलं. आता ही छोटीशी होती, तिला तर काय एका ठिकाणी बसायचं नव्हतं आणि बलून पण पाहिजे होतं. तिला नाश्ता दिला, तो पण तिला खायचा नव्हता. त्यामुळे तिला एका ठिकाणी बसवलं, पण तिला तर काही बसायचं नव्हतं आणि माझं अजिबात ऐकायचं नव्हतं. तर असो, आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून झाल्यानंतर ताईला जायचं होतं, त्यामुळे तिला म्हटलं की तू जेवण करून घे, मग जा. आम्हाला खरं तर बाहेर जायचं होतं जेवणासाठी, तर इथे आम्ही त्यासाठीच जायला निघालो होतो. घराजवळच गेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर आता नक्ष, माऊ आणि शिव या तिघांची मस्ती तर काही थांबणारच नव्हती. त्यामुळे त्यांची ही अशी काहीशी पुढे पळायची मस्ती किंवा काय असेल, असं सर्व काही एन्जॉय त्यांना एवढ्या वेळात करायचा होता. ते तर काही गप्प बसतच नव्हते आणि खूप सारा एन्जॉय करत होते. इथे तर चेअरवरनं पण भांडण सुरू होतं की तो म्हणत होता मी नक्षूकडे बसेल आणि माऊ म्हणत होती मी पण त्याच्याचकडे बसेल. तर फायनली ताईने त्याला पण तिथे नाही बसू दिलं. शिवला दीदीकडे बसायला लावलं आणि माऊला तिच्याजवळ घेतलं. तरी पण यांना तर काही गप्प बसायचं नव्हतं. तर त्यांची मस्ती ही अशीच चालू होती आणि आमचं हे असं काहीसं फोटो सेशन चालू होतं. ते झाल्यानंतर छानपैकी जेवण केलं आणि घरी जायला निघालो. आता इथे याचं असं झालं की चल लवकर घरी, मला फक्त घरी जायचं आहे. पण यांचं तसं नव्हतं. यांना ताई मावशीकडून काही ना काहीतरी चॉकलेट, चिप्स, कॅडबरी काही ना काहीतरी रिश्वत पाहिजेच होती. त्यामुळे हे पण काही शांत बसत नव्हते आणि पृथ्वी पण गप्प बसत नव्हता. त्यामुळे फायनली हे सक्सेसफुल झाले आणि ताईकडून त्यांनी चॉकलेट्स घेतल्या, कॅडबऱ्या घेतल्या. तिघांनी सर्वांनी चॉकलेट्स, कॅडबऱ्या घेऊन झाल्यानंतरच ताईला त्यांनी इथून ह्या दुकानातून निघू दिलं. आता लहान मुलं म्हटल्यानंतर ते चॉकलेट्स, कॅडबरी घेणारच आहे, पण याला थांबायचं नव्हतं. त्यामुळे याची अशी काहीशी हे चालू होती. ते झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर हिने सर्वात अगोदर गिफ्ट ओपन करायला घेतले तिला, कारण तिला पाहायचं होतं की कोणी काय गिफ्ट दिलेले आहे. खरं तर लहान मुलांना ना बर्थडेपेक्षा गिफ्टमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, हे आज मला कळालं. तिला बर्थडेपेक्षा जास्त ते गिफ्ट ओपन करण्यात आणि कोणी गिफ्ट काय दिलं आहे ना हे बघण्यात खूप जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे ती घरी आल्यावर अगोदर फर्स्ट काम हेच करायला घेतलं आणि सर्वांचं गिफ्ट बघून खरंच तिला खूप जास्त आनंद झालेला होता. खरं तर हर्षचं गिफ्ट तिला फार जास्त आवडलं, कारण हा बेल्ट इतका क्यूट बेल्ट आहे, तर खूप छान दिसत होता आणि ती त्या बेल्टला विअर पण करून दाखवत होती की मला याने हे दिलं आहे, मला शिवने ते दिलं, मला याने ते दिलं, असं सर्व काही यांना सांगत पण होती आणि छान असे गिफ्ट पण ओपन करत होती. Just perfect story. हा बेल्ट हर्षचा आहे, तर हे गिफ्ट तिला खूप जास्त आवडलं आणि तिने तो बेल्ट विअर पण करून बघितला. खरंच खूप छान होता आणि हर्ष खरंच तिचा बेस्ट फ्रेंड आहे,
त्यामुळे तिला त्याचं गिफ्ट खूप जास्त आवडलं. त्यानंतर ही डॉल ओपन केली होती. खरंच ही डॉल खूप छान आहे आणि मोठी पण आहे. तिच्याकडे या अगोदर अशी डॉल नव्हती, त्यामुळे तिला ही डॉल बघून खूप जास्त आनंद झाला. आता तर 2 दिवसापासून असं झालं आहे ना, ही डॉल जेवताना पण सोबत असते, ही डॉल खेळताना सोबत असते, ही डॉल फक्त ती स्कूलला जाते तेव्हाच डॉल शांत असते. ही दुपारी झोपायच्या वेळेस पण डॉल सोबतच घेऊन झोपते आणि रात्री झोपायच्या वेळेस पण ती डॉल तिच्यासोबतच असते. ज्या दिवशी तिला भेटली ना, त्या दिवशी ती अशी काहीशी खेळत होती आणि खेळता खेळता डॉलसोबतच ती झोपून पण गेली होती. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला बर्थडेचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. So far